पंढरपूरचा विठ्ठल म्हणजेच गौतम बुद्ध असा दावा आज काही विचार प्रवाहांकडून केला जातो। या दाव्याच्या समर्थनासाठी वारकरी संतांच्या काही अभंगांचा संदर्भ दिला जातो। मात्र संत वाङ्मय, पुराण परंपरा, वारकरी तत्वज्ञान आणि इतिहास शास्त्र यांचा एकत्रित अभ्यास केल्यास हा निष्कर्ष अत्यंत अपुरा आणि संदर्भ विरहित असल्याचे स्पष्ट होते। अशाच काही मोजक्या अभंगांना घेऊन अभ्यासपूर्ण खुलासा करण्याचा प्रयत्न लाऊड महाराष्ट्राने केला आहे। यामागे कुणाच्याही भावना दुखावणे हा आमचा हेतू नसून सर्व जाती धर्मांचा आदर राखत माहितीपूर्ण गोष्टी लोकांसमोर याव्यात हाच आमचा शुद्ध हेतू आहे। विठ्ठलाचे अस्तित्व जसे मान्य आहे तसेच भगवान बुद्धांचे अस्तित्व मान्य आहे, परंतु काही चुकीच्या समाज विघातक माहितीमुळे समाजातील एकजूट तुटता कामा नये हाच लाऊड महाराष्ट्राचा हेतू आहे। वारकरी संत जेव्हा बौद्ध रूप हा शब्द वापरतात तेव्हा ते गौतम बुद्ध आणि विठ्ठल यांची ऐतिहासिक किंवा जैविक एकरूपता सांगत नाहीत, ते तत्कालीन वैष्णव पुराण परंपरेतील विष्णूचा 9वा अवतार बुद्धावतार याचा उल्लेख करतात। हिंदू पुराण परंपरेत बुद्धाला विष्णूचा अवतार मानण्याची परंपरा प्राचीन आहे। दशावतार संकल्पनेत बुद्ध हा 9वा अवतार मानला जातो, म्हणून संतांच्या अभंगातील बौद्ध रूप हा शब्द विष्णूच्या बुद्धावताराचे स्वरूप या अर्थाने आहे, विठ्ठल म्हणजेच गौतम बुद्ध या अर्थाने नाही। लोक देखोनी उन्मत, दारांनी आसक्त, न बोले बौद्ध रूप, ठेविले जगनी घात, नववा वैसे स्थिर रूप, तथा नाम बौद्ध रूप, धर्म लोपला अधर्म जाहला, हे तू न पाहसी, या ना लागी बौद्ध रूपे, पंढरी नांदसी। संत एकनाथ महाराजांच्या या अभंगामध्ये केवळ बौद्ध रूपे वाचून विठ्ठल हाच बुद्ध म्हणणे घाईचे ठरेल। या अभंगातील 9वा वेसे हा शब्द महत्वाचे आहेत। संत एकनाथ महाराज स्पष्ट सांगतात की हा विष्णूचा 9वा अवतार म्हणजे बुद्धावतार आहे। जर विठ्ठल हा स्वतंत्र गौतम बुद्ध आहे असं सांगायचं असतं तर 9वा वेसे हा विशेष उल्लेख करण्याचे कारणच नव्हते। न बोले उल्लेखही बुद्धावतारांच्या मौन, करुणा आणि ध्यानमय स्वरूपाकडे निर्देश करतो। त्यामुळे येथे विठ्ठल हा विष्णूच्या बुद्धावताराची आठवण करून देणारा आहे, तो गौतम बुद्धाशी पूर्णपणे समरूप आहे असा दावा इथे नाही। बौद्ध अवतार माझी या अदृष्टा, मौन्य मुखे निष्ठा धरी येली, लोकांची येसाठी श्याम चतुर्भुज, संतान सवे गुज बोलतसा, आले कलियुग माझी या संचिता, डोळा हाकलिता न पडेसी, मॅच तुझे काय केले नारायणा, का नये करुणा तुका म्हणे। संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या बौद्ध अवतार माझी अदृष्टा, मौन्य मुखे निष्ठा धरी येली या अभंगाचा संदर्भ लक्षात घेतला तर ते येथे कोणत्याही स्वतंत्र ऐतिहासिक गौतम बुद्धाशी संवाद साधत नाहीत, तर प्रत्यक्ष नारायण अर्थात विष्णूशी संवाद साधत आहेत। याचा स्पष्ट पुरावा अभंगाच्या शेवटच्या चरणात दिसतो। मॅच तुझे काय केले नारायणा, का नये करुणा तुका म्हणे। येथे तुकाराम महाराज नारायणाला प्रश्न विचारत आहेत की हे नारायणा, तुझा जो बौद्धावतार आहे त्याचे दर्शन मला का झाले नाही? मी असे कोणते अपराध केले की तुझी करुणा माझ्यावर झाली नाही? यामुळे बौद्ध अवतार हा शब्द विष्णूच्या दशावतारांतील 9व्या अवताराच्या संदर्भात वापरलेला आहे हे स्पष्ट होतं। जर संत तुकाराम महाराजांना विठ्ठल हाच स्वतंत्र गौतम बुद्ध आहे असे प्रतिपादन करायचे असते तर ते अभंगाच्या अखेरीस नारायणा अशी हाक त्यांनी मारली नसती। उलट त्यांनी बौद्धावतार हा नारायणाचाच एक अवतार रूप आहे अशीच वैष्णव आणि वारकरी परंपरेतील प्रस्थापित धारणा या अभंगातून व्यक्त केली आहे। गोकुळी अवतारू 16 सहस्त्रांवरू, आपण योगेश्वरू बौद्ध रूपी, व्रतभंगासाठी बौद्ध अवतार, झाला दिगंबर अवनीये। संत नामदेव महाराजांच्या गोकुळी अवतारू 16 सहस्त्रांवरू, आपण योगेश्वरू बौद्ध रूपी या अभंगाचा विचार केला तर ते येथे स्पष्टपणे श्री कृष्णाचाच उल्लेख करीत आहेत। गोकुळी अवतारू हा शब्द गोकुळात जन्मलेल्या श्रीकृष्णाकडे निर्देश करतो, तर 16 सहस्त्रांवरू हा उल्लेख श्रीकृष्णाच्या 16,000 राण्यांच्या पुराण प्रसिद्ध कथेशी संबंधित आहे। त्याचप्रमाणे योगेश्वरू हीच उपाधी भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णासाठी वापरलेली असून ती वैष्णव परंपरेत श्रीकृष्णाचे एक महत्वाचे नाव मानली जाते। अशा प्रकारे संत नामदेव महाराज एकाच चरणात गोकुळी अवतारू, 16 सहस्त्रांवरू आणि योगेश्वरू हे तीनही विशिष्ट कृष्णांसंबंधित उल्लेख करतात आणि त्यानंतर त्याच दैवताला बौद्ध रूपी असे संबोधतात।
संत नामदेव महाराजांच्या मते बुद्ध हा श्रीकृष्णाचाच पर्यायाने विष्णूचाच एक अवतार रूप आहे. तो विठ्ठलापासून किंवा विष्णूपासून वेगळा आणि स्वतंत्र असा अंतिम तत्व नाही. म्हणूनच संतांच्या अभंगांचा अभ्यास संपूर्ण परंपरा, तत्वज्ञान, ऐतिहासिक संदर्भ आणि संतांच्या एकूण वाङ्मयाच्या आधारे केला पाहिजे. एखादी ओळ किंवा शब्द वेगळा काढून त्यावर आधुनिक राजकीय, सामाजिक आणि वैचारिक निष्कर्ष लादणे हे संशोधन नसून अर्थविपर्यास ठरतो. संतांच्या अभंगांचा आदर राखायचा असेल तर त्यांच्या शब्दांचा नव्हे तर त्यांच्या अभिप्रायाचा आणि संपूर्ण परंपरेच्या संदर्भाचा प्रामाणिक विचार करणे आवश्यक आहे. विठ्ठलावर मालकी हक्क दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न होतोय, परंतु त्यामुळे महाराष्ट्राची भागवत धर्माची पताका ही कदापि पडू न देणं हे आपलं काम आहे. रामकृष्ण हरी. लाऊड महाराष्ट्रला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.